नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताची व्हिडिओ आपण पोलीस भरती 2025 या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर यामध्ये कोणत्या घटकाची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे, प्रवेशपत्र कोणाची आलेले आहे, कोणत्या घटकांनी आपले लेखीचे मार्क जाहीर केलेले आहे, हे संपूर्ण माहिती. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो, वेगवेगळ्या घटकामार्फत आपली निवड यादी या ठिकाणी लावायला सुरुवात झालेली आहे. तर आज आणखी एका घटकामार्फत निवड यादी जाहीर केलेली आहे. तर बघा हा घटक कोणता आहे आणि इतर महत्त्वाचे अपडेट. तर बघा मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग नागपूर या ठिकाणी तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता VJ कॅटेगरी दिलेली आहे. यामध्ये तुमचं नाव आणि तुम्हाला फिजिकल आणि रिटन एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळालेले आहे दोन्ही मिळून, आणि रिमार्क्स म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून तुमची नियुक्ती झालेली आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं. सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट, ठीक आहे. या ठिकाणी महिला पुरुष वेगवेगळे दिले, व्यवस्थित चेक करून घ्यायचे. तर बघा नंतर आहे अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटक. तर अमरावती जिल्ह्याची जी परीक्षा आहे हे 15 मार्चला झालेली होती. तर आता जे अक्षर वगैरे घेऊन याची मार्क जाहीर केलेले आहे, ठीक आहे. या ठिकाणी चेक करू शकता लेखीमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत. तर तुमचं नाव या ठिकाणी, जेंडर, चेस क्रमांक आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स, ठीक आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचे. अमरावती ग्रामीणचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता हे 2-3 दिवसामध्ये याची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पण जाहीर केल्या जाणार आहे, ठीक आहे मित्रांनो. तर अमरावती ग्रामीणमध्ये तुम्ही एक्झाम दिली असेल तर आपले मार्क्स आता या ठिकाणी चेक करून घ्यायचे. त्यानंतर आहे पोलीस शिपाई चालक रत्नागिरी. तर रत्नागिरी मार्फत आपली चालकची फायनल मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र झाले लेखी परीक्षेसाठी, बघा लेखी परीक्षे ठिकाण, वेळ व दिनांक याबाबतचे वेळापत्रक महाआयटीकडून संबंधित उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल. तुम्ही जर पात्र असाल तर एक्झाम दिनांक यासाठी तुम्हाला मेल पाठवल्या जाणार आहे. या ठिकाणी यादी ही जाहीर केलेली आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची. जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे तेच. या ठिकाणी यादी ही जाहीर केलेली आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची. जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे तेच. बघा मित्रांनो, सांगली पोलीस रिक्रुटमेंट. तर सांगली जिल्हा पोलीस यामध्ये तुम्ही आपली एक्झाम दिली असेल तर तुमची आता मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. तुमचं नाव आणि रिटर्न मध्ये मिळालेले मार्क्स सांगली जिल्हा पोलीस यांच्या मार्फत आपले मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सांगली पोलीस रिटर्न एक्झाम रिझल्ट जाहीर झालेला आहे. नंतर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया. पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांच्या मार्फत पण आपले लेखीची मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया मार्फत आपले लेखीचे मार्क्स जाहीर केलेले आहे. जिल्हा पोलीस हिंगोली चालक यासाठी जर तुम्ही आपला अर्ज भरला असेल तर तुमची आता कौशल्य चाचणी घेतल्या जाणार आहे 23 मार्च पासून. तर याचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. हिंगोली मार्फत याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक चेक करून घ्यायचं. चालकचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे हिंगोली मधला, ठीक आहे. या ठिकाणी तुमचा चेस क्रमांक दिलेला आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, तुमची कौशल्य चाचणी केव्हा होणार आहे, तारीख दिलेली आहे, टाइम दिलेला आहे आणि तुमच्या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्ष ठेवायचं. हिंगोली चालक आपला कौशल्य चाचणीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत आपला निकाल जाहीर केलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तुमचं नाव आणि तुम्हाला एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स, टेस्ट नंबर, ऍप्लिकेशन नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर. पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणाची यादी. तर सोलापूर शहर मार्फत पण आपली लेखीचे मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे, ठीक आहे. सोलापूर शहर मार्फत पण आपले लेखीचे मार्क्स जाहीर केलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी हे मार्क्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे, ठीक आहे मित्रांनो. तर हे मार्क्स कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे तुम्ही बघून घ्या. तर तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जाऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं. सर्च केल्याबरोबर तुमच्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी जे दिसत आहे पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जाहीर. तर तुम्हाला काय करावं लागेल, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचं तुमच्याकडे इंटरफेस ओपन होणार आहे. थोडं खाली खाली यायचं. खाली खाली आल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण युनिट ची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ठीक आहे.
तर तुम्हाला जर पुणे शहरचा निकाल पाहायचा असेल तर क्लिक हेअरवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. नागपूर शहर म्हणजे ज्याची जी एक्झाम झालेली आहे त्यांची जर मार्क्स तुम्हाला पाहायची असेल किंवा उत्तरपत्रिका पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी वरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. उत्तरपत्रिका आणि तुम्हाला एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स दोन्ही तुम्ही या ठिकाणी वरून डाउनलोड करू शकता. संपूर्ण लिंक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करू शकता हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आता तुम्ही जर मुंबई लोहमार्ग अंतर्गत आपला फॉर्म भरला असेल, तुम्ही लेखीसाठी पात्र झालेलं असेल तर याचे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे. तसेच परभणी जिल्हा पोलीस यांचे पण प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे. तर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊनच तुम्ही आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. नागपूर लोहमार्गामार्फत आपली निवड यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सोमवारपर्यंत आणखी काही घटकामार्फत आपली निवड यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे. तर याबाबतची आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.